नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि सर्वप्रथम आपण जर या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, भारतात एकूण किती राज्य आहेत? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 28 राज्य। प्रश्न दुसरा, जनगण मन या भारतीय राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, रवींद्रनाथ टागोर। प्रश्न तिसरा, कुचिपुडी कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेश। कुचिपुडी हे आंध्र प्रदेशचे लोकनृत्य आहे। आणि दुसरं म्हणजे बिहू पण विचारतात मित्रांनो बऱ्याच वेळेस, तर बिहू हे आसाम या राज्याचं लोकनृत्य आहे। प्रश्न चौथा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, नागपूर। प्रश्न पाचवा, भारताचे सध्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अमित शहा हे भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत। प्रश्न सहावा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, गुरु। प्रश्न सातवा, भारतातील खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, जयपूर। जयपूर हेच गुलाबी शहर म्हणून पण ओळखले जाते। प्रश्न आठवा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, भद्रावती। प्रश्न नववा, मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, सातारा। प्रश्न 10वा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे। प्रश्न 11वा, लोह्याच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अनामिया। अनामिया हा रोग आपल्याला लोह्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतो। प्रश्न 12वा, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 46। प्रश्न 13वा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? पोलीस महासंचालक म्हणजेच DGP। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राच्या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत, जी की पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या। प्रश्न 14वा, कोहिमा कोणत्या राज्याची राजधानी आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, नागालँड। प्रश्न 15वा, महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली? मित्रांनो प्रश्न एकदा पुन्हा वाचते। महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात केली? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1,
पुणे या शहरामध्ये? मित्रांनो, हाच प्रश्न तुम्हाला फिरून पण विचारला जाऊ शकतो. जसं की सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली? तर महात्मा फुले. आणि कधी केली असेल जर विचारलं तर 1873 मध्ये. आणि कोणत्या याच्यामध्ये शहरामध्ये केली? पुणे या शहरामध्ये. प्रश्न 16वा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 हरियाणा. प्रश्न 17वा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त किती असावा लागतो? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 6 महिने. संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त हे 6 महिने असला पाहिजे. प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणते खर रोपांना समतोल आहार पुरवतात? खल नाही मित्रांनो, खत येते, सॉरी चुकून झालं माझ्याकडून. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतात? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 कंपोस्ट. प्रश्न 19वा, कुष्ठरुग्णाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन कोठे आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचते. कुष्ठरुग्णाच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वरोरा. प्रश्न 20वा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 रमेश बैस. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.